नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचा राजीनामा। हिंसाचारानंतर नेपाळमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याचं सत्र। नेपाळच्या क्रीडा मंत्री, कृषी मंत्री यांचाही राजीनामा। जेन झी आंदोलक नेपाळच्या संसदेत घुसले, संसद पेटवली, राष्ट्रपती भवनावरही दगडफेक। पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानावर हल्ल्याचा प्रयत्न। नेपाळमध्ये बालेंद्र शाह यांची पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याची शक्यता। शाह यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याची आंदोलकांची मागणी। सरकारने दबावाखाली मराठा आरक्षण जी.आर. काढला। मंत्री छगन भुजबळ यांचा हल्लाबोल। सरकारने जी.आर. मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा, भुजबळांची मागणी। मुख्यमंत्र्यांना दिलं मागणीचं पत्र। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं चुकीचं, भुजबळ भूमिकेवर ठाम। जी.आर. मधील मराठा कुणबी शब्दावर आक्षेप। ओबीसी किंवा कुणबी असा उल्लेख असायला हवा, भुजबळांची मागणी। अजित पवारांच्या दमदाटी प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस नाराज असल्याची माहिती। तर अजित पवार दमदाटी प्रकरणाचा अहवाल येणं बाकी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतल्या गदारोळाची परंपरा कायम। संचालकांची संख्या 21 वरून 25 वर करण्यास शौमिका महाडिक यांचा विरोध। संचालक मंडळावरचा वाढता खर्च आणि इतर मुद्द्यांवरून सभेत गोंधळ। गोकुळ भविष्यात आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार। सीताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदीही तयार करणार। तर नवी मुंबईतील शाखा वाशीसाठी मदर डेअरीची जागा खरेदी करणार। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 16 सप्टेंबरला सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर होणार सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या सुनावणीला महत्त्व। रोहित पवार यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरील आरोप बिनबुडाचे। 90 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचे आरोप बिनबुडाचे। राधाकृष्ण विखेंच्या काळातील दंड असल्याचं नमूद। अजित पवारांना अवैध मुरूम उचलत असल्याची माहिती दिली गेली नाही। जगताप हा छोटा कार्यकर्ता, मोठा मासा कोण हे शोधलं पाहिजे, धैर्यशील मोहिते पाटलांची मागणी। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान संपलं। दुपारी 3 पर्यंत 96% मतदानाची नोंद। एनडीएचे राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे रेड्डी यांचं भवितव्य मतपेटीत सीलबंद। तासाभरात जाहीर होणार